आम्हाला कळलंच नाही आम्हाला काय झालं ते. आम्ही हवेत उडलो आणि त्या गाडीच्या माझ्या अंगावर बायको पडली आणि ती चांगली होती. त्याला मी ती शिवी देते, मीला काय केलंस हे. आणि ती पडल्यावर मी डाव्या हाताला पडलो, त्यांनी ब्रेक मारल्यावर आणि ती टायरच्या खाली. त्यांनी टायरचं धूर काढत अशी स्पीडला पळवली ना, 2 सेकंद नाही राहिले त्याची वाल्यासारखी. मी तिला पाठीमागे टॅक्सीवाला हात मारला, किलोमीटर गेलो शोधत तिला. मला त्या अर्धा किलोमीटरवर भेटली नाही. मी तिकडनं मला वाटलं इकडनं गेली असेल, आपलं वळली नाक्याला रोड जातो तर त्या मी पोलीस स्टेशनला गेलो. पोलिसांना सांगितलं अशाला असं घडलेलं आहे. तर पोलिसांना लगेच 5 मिनिटात कॉल आला की सी लिंकला ती पडली आहे. तुम्ही बघा सीजी हाऊस ते सी लिंक ती का चालत गेली. न्यूजला सांगतात ती 100 मीटरवर. न्यूजवाले असे फ्लॅश करतात की 100 मीटरवर पडली, ती बोनेटवर पडली. अहो मी लाईव्ह आहे, मी समोर बघतोय, मी तिच्यावर पडलो. माझ्या इथं भांडीला वार लागला, माझ्या डोक्यात. पावसाचे दिवस आहेत, घर तर चालायला पाहिजे. त्यासाठी आम्ही मच्छीला जाऊन सकाळची मच्छी विकतो, तेच आमचं घरचं व्यवहार आहे, दुसरं काही नाही. आता आम्ही काय करायचं, आमची जी घरची कर्ती होती तीच गेली निघून. प्रशासनाला जाग नाही येणार, त्यांचंच आहे ना. घरी फक्त मरण्यासाठी आहेत बस. कोणला जाग आली का बघा, कोण आहे का. 3 दिवस तो लपतो माणूस. तुम्ही सांगा, जर का तुमचं प्रशासन जर देवेंद्र फडणवीस तुम्ही व्यक्ती आहे, आता माझ्या बायकोला चिरडून गेला तो व्यक्ती, तो 3 दिवस गायब होतो. तो बोलतोय मी हे पिला, बोलतो रेडबुल पिला. त्याच्या मागे आता न्यूज आहे कसे तरी आले, रेडबुल पिलाय बोलतो, मी दारू नाही पिली. 18,000 रुपये बिल झालंय त्याचं. तुम्ही सांगा ना. हा 3 दिवस तू गायब होतोस, 3 दिवस कुठे होतास तू जर का गुन्हा नाही ना केलास तर आम्ही पुन्हा लावणार. म्हणजे गरीबाला कोणच नाही वाली. गरीब फक्त मरण्यासाठीच पैदा झालाय का. त्याला पण लगेच त्याला त्याच्या वडिलांना त्याला बोलवा ना इकडे समोर, तर तुम्ही त्याच्या वडिलांना सोडा. त्याला कसं सोडून दिलं. पहिली तर शासनाने सीसीटीव्ही फुटेज जाहीर केलं. सीसी फुटेज ऑन आहे. मी हातपाय जोडले, माझे 5 पैसे नव्हते, हातपाय जोडले. मी बोललो तुम्ही त्याला माझ्या बायकोला शोधायचे, कुठे शोधू मी तिला. मी मला भेटली नाही हो. पोलीस स्वतःहून देतात मुद्दामून माध्यमाला. ह्या फुटेजच्या बद्दल का थांबवण्यात आला हा मुद्दा आहे. अहो तुम्ही सांगा, मुख्यमंत्र्यांचं बघा स्टेटमेंट बघा मुख्यमंत्र्यांचं. तुम्ही देवेंद्र फडणवीस तुम्ही डायरेक्ट बोला ना की आत्ताच्या त्याला अरेस्ट करा. का नाही 3 दिवसापूर्वी